परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ पिंपरी नागपूरच्या वतीने रुद्रावतार भगवान बाबा हनुमानजी बहुउद्देशीय संस्था वाडीच्या अंतर्गत आज स्थळामध्ये ठरल्याप्रमाणे मासिक हवन कार्य आहे। या हवन कार्यानिमित्त ही चर्चा बैठक सुरू आहे। ही आज चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। उपस्थित सेवक सेविका व बालगोपाल यांना माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे विषय आहे 4 तत्व 3 शब्द 5 नियम व सेवकाच्या जीवनावर आलेले अनुभव या विषयावर आधारित आहे। तरी मी थोडक्यात मार्गदर्शन करीत आहे। मार्गदर्शन करताना माझ्याकडून काही चुकबुल होत असल्यास स्वयं भगवान बाबा हनुमानजी तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित सेवक सेविका व बालगोपाल यांना माझा नमस्कार। तर आत्ताच आपलं 28/2चा कार्यक्रम समाप्त झालं आणि पुन्हा आता 3 एप्रिलचा आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजीचा जन्मदिवस जयंती येत आहे आणि त्या जयंती ही मोठ्या आनंदाने साजरी केली जाते। त्याच दिवशी माझा पण जन्मदिवस आहे, तरी माझे भाग्य हे चांगले आहे की हा दिवस माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या जन्मदिनी आलं। आणि हे जे मी केव्हा केव्हा आपल्या मनात विचार करतो, हा जो दिवस मला पाहायला मिळाला आहे, तर कुठंतरी माझे कर्म चांगले आहे। मी माझ्या जीवनामध्ये कुठंतरी चांगलं केलं आहे, वाईट केलं नसेल। आणि जो कोणी व्यक्ती आहे, चाहे मी असो कोणी असो, त्याच्या तो कसे कर्म करून राहिला हे त्याचे कळते। त्याला कळत नाही अशी गोष्ट नाही, कळते त्याला तर कळतेच, परंतु जगालाही दिसते कोण काय करून राहिलं आणि त्याची किंमत काय आहे। परंतु काही लोकांचं असं आहे की ते सगळं कळल्यानंतरही की मी काय करून राहिलो आणि काय करायला पाहिजे, त्याला असं वाटते तो एखादा गलतही करत असेल किंवा आणखी एखाद्या कार्यक्रमामध्ये सहकार्य करत नसेल किंवा त्याच्या मनामध्ये काहीतरी कुबुद्धी असेल, हे सगळं त्याला कळत नाही। मानव हा बुद्धिमान प्राणी आहे। काय हा बुद्धिमान प्राणी आहे, त्याला सगळं कळते की मी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे। की आज 36 कोटी देवामध्ये होतो तेव्हा माझं काय जीवन होतं आणि आज एका भगवंताच्या सेवेत आल्यावर माझं काय जीवन झालं, काय हे सगळं कळते का नाही लोकाले? अरे कळते का नाही? तरी पण माणूस जो आहे, हा माणूस जो आहे ना बहुत स्वार्थी आहे। अशी कोणतीच गोष्ट नाही की त्याला कळत नाही, परंतु समयानुसार तो आपल्या विचाराच्या याच्यातून बदलत राहते। आता का बदलते? कारण आपल्या मार्गामध्ये मोह माया अहंकाराचा त्याग करावा लागते। परंतु ते आता काही जमल प्रत्येकाला असं जरुरी नाही आहे। सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण ठेवावं लागते का नाही? हेच आहेत ना आपल्या सुखाचे आणि कर्माचे हे दोनच हे आहे की आपण त्याचा कसा रीतीनं वेळेनुसार। आज मला माहित आहे, मी ज्या वेळेला या मार्गात आलो आणि हे आमचे ज्येष्ठ लोक जेव्हा होते, ते जेव्हा बोलायचे किंवा जे काही करायचे ते मी त्याच्यावर लक्ष ठेवून होतो की लोक काय बोलतात आणि आमचे जुमदेव बाबा काय आहेत। खरोखरच आमच्या जुमदेव बाबाची हे मान मर्यादा कायम ठेवण्यासाठी काम करत आहेत की नाही करत आहेत, आमच्या जुमदेव बाबाची किती किंमत करतात, आमच्या जुमदेव बाबांना आपल्यासाठी काय केलं याची त्यांना किती गोडी आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर मी लक्ष ठेवून होतो।
आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेला माझ्या समोर असे व्यक्ती आले, चाहे ते मंडळातले असो, टिमकीतले असो, की माझे स्वतःचे जे मार्गदर्शक होते ते असो, मी त्या त्या गोष्टीवर त्यांना बोलत होतो. परंतु काही लोक काय, आजच्या जगात मी पाहिलं, काही लोकांना अहमपणा आहे, मोठेपणाचा. काही लोकांना आपल्या पदाचा अहमपणा आहे, काही लोकांना पैशाचा गर्व आहे. पण हे सगळं पद, पैसा हे कुठून आलं? आपल्याजवळ सगळं काही जर पहिलेच असतं तर आपण या मार्गात आलो असतो का? अरे आलो असतो का? नाही. याची जाणीवच नाही त्याला. आज जे काही झालं माझ्याजवळ म्हणा, तुमच्याजवळ म्हणा, घर दार, गाड्या घोड्या, हे ते, आज 2 टाइमचा अनाज आपले मुलं बाळ जे सुखानं खात आहेत, हे कोणामुळं? मग तुम्ही सगळ्यात मोठी तारीफ कोणाची करायला पाहिजे? आता ते तुम्ही करता नाही करत मला नाही माहिती, ते मला नाही माहिती. आणि मी ओळखतो कोण माणूस किती पाण्यात आहे. असं काही जरुरी नाही की मी ओळखत नाही. मी चांगल्या माणसाची बहुत तारीफ करतो, त्याला आपल्या मनात हृदयात ठेवतो. आता काही काही गलत लोकही मला काहीतरी अलग ठेवावं लागते. असं नाही का मी ओळखत नाही कोणाला, मी बहुत ज्ञानी माणूस आहो. परंतु वेळ आल्यावरच मी ते गोष्ट काढतो. कारण काय, फालतू बडबड करण्यात काही अर्थ राहत नाही ना. आता कारण मी फालतूच्या गोष्टी बोलत नाही. आताच नुकताच मी बसला होतो, मला एक फोन आला. कुठून? मराठवाडा. कुठे आहे मराठवाडा माहिती आहे का तुम्हाला?